अरे वरात आली आली ना आई हे काय कपडे घातलेस किती कपडे बदलतेस तू अरे वेड्या आपली थीम ना आमची मुलगी आझम मुलगी आझम नाही का मुगले आझम असेल ते माझ्या मुलाचं लग्न आहे ना मग मुलगी आझमच ये ओवाळते ये हळूहळू नाकातले केस जाशील किती जवळ आणतेस हे खरे आहेत की नाकात पण पॅच असं नाही हा आधी नाव घ्यायचं नाव ए मुली नाव घे ना ईश ईश पिश्या नंतर आधी पश्याचं नाव घे बरं नाव घे अरे राहू दे नवीन आहे या घरात लाजली असेल ती प्रसाद तू आधी नाव घे चल मी घेऊ घे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत चौले दरवाजाचा आवाज करतात महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत चौगले दरवाजाचा आवाज करतात नम्रताचं नाव घेतो मी प्रसाद खांडेकर सुनबाई आता तू नाव घे झाड झुमराचं फुल उमराचं दूध गाईचं फुल जाईचं लेक कोणाची आई वडिलांची सून कोणाची सासू सासऱ्यांची राणी कोणाची भ्रताराची भ्रतार भ्रतार म्हटलं नाही कधी रुसावा घेतला नाही रुसावा घेऊ कशासाठी नेसायला दिली पिवळी धाटी पिवळ्या धाटीला उभा दोरा रुखवत गेला खांडेकरांच्या घरा खांडेकर म्हणतात नाव घे भाई हळदी अहो तुम्ही बसले का नाव आहे बराच वेळ लागणार आहे सॉरी मला वाटलं रुखवत गेला खांडेकरांच्या घरा खांडेकर म्हणतात नाव घे बाई नाव काय फुकाचं हळदी कुकवाचं हळदी कुकवानं भरलं ताट समितरावांचं नाव घेते समया लावते 360 काय झालं सुनबाई थोडं चुकलं असं नाही वाटत आहे काय शेवटी काहीतरी चुकलं ना नाही समितरावांचं नाव घेते समय लावते 360 मी घेतलेलं नाव आवडलं नाही का त्यांना की की तुमच्या घरी अशी पद्धत आहे नाव घेतल्यानंतर असं सगळे निघून जातात वगैरे असं का झालं समित कोण समित रावाचं नाव घेते 360 समय लावून समित कोण समित बोलले का मी म्हणजे हो समित बोललीस तू अच्छा म्हणजे तुम्हाला कळलं तर कळलं तर म्हणजे काय नाही नाही कोणी नाहीये समित असं कोणी नाही समित कोण कोणीच नाही मला कळलं पाहिजे समित कोण कोणीच नाहीये समित मी असं चुकून बोलले असं मी जाऊ दे ना सोडा ना तुम्ही समित कोण कोणीच नाहीये सांगितलं ना तुमची शपथ खरं सांग काय कोण नाहीये ना समित घे समितची शपथ घे कशाला कोणाला उगीच मारायचं म्हणजे समितची ना माझी घेतली ते चालेल तुला कशाला मारायला कोणाचं उगाच नाव घ्यायचं मध्येच लोकांचं असं मला म्हणायचं होतं खरंच कोणी नाही सांग नाहीये ना कोणी समित खरंच नाही हो कोणी समित नक्की खूप विश्वास ठेवला लोकांचा विश्वास उडेल अरेंज मॅरेज वरचा मला वाटलं काय वाटलं तुम्हाला नाही तू नाव घेत काय वाटलं तुम्हाला म्हणजे तुम्ही माझ्यावर डाऊट घेताय नाही डाऊट नाही तुम्ही माझ्यावर संशय घेताय अगं नाही मला नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे समित नावाचा माझा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे नाही आमचं अफेअर आहे आम्ही लग्नाआधी खूप फिरलो सगळं मजा वगैरे असं म्हणायचं नाही अगदी नाही असंच म्हणायचं तुम्हाला की आम्ही ग्रीन पार्क मध्ये रोज संध्याकाळी 5:30 वाजता भेटायचो आम्ही त्या 18.5 रुपयाच्या स्ट्रॉबेरी कोणातनं दोघंही एकाच कोणातनं आईस्क्रीम खायचो असं म्हणायचंय ना एकदा शेंगदाण्यावाल्यासोबत आमच्या दोघांचं भांडण झालं होतं तेव्हा पोलीस आले होते आणि त्यांना 100 रुपये देऊन समितने कटवलं होतं हेच म्हणायचं ना तुम्हाला हेच म्हणायचं ना
तुम्हाला काय? अगं तू जवळजवळ घडलेलं डिटेलिंग मध्ये सांगतेस. तुमच्या डोक्यात आलं असेल ना हे सगळं. मी नाही असला विचार करत. मी फक्त सकाळी घरातून निघताना डेअरीवर जाताना आज किती लिटर दूध घ्यायचं एवढाच विचार करतो. बाकी मी नाही एवढा विचार करत. मला नका सांगू. सगळे पुरुष, तुम्ही सगळे पुरुष मेले सारखे. एक मिनिट, सगळे पुरुष म्हणजे अजून कोण पुरुष आहे? इथे एकटाच आहे मी. कुठले सगळे पुरुष? सगळे काय म्हणतात असं, सगळे असं म्हणतात असतं ते असं असतं तसं ते. तुम्ही अशी ही आता अशी परिस्थिती आहे लग्नात. पुढे आपण कसा संसार करणार आहोत? आता लग्न घरात आले. तसं नाही ग, मला फक्त असं वाटलं. आय एम सॉरी. बस मला नाही बोलायचंय तुमच्या. सॉरी, मी चुकून डाऊट घेतला. मी सगळं सोडून आले हो तुमच्याकडे. सॉरी सॉरी सॉरी. मला एक काम कर, मला मार बस मार मला मार. नाही सॉरी. तुम्ही माझा संशय घेतला. नाही बोलायचं. नाही सॉरी. मी हे बघ, मी असं संशय घ्यायचा नव्हता बाबा. मी सॉरी बोलतो ना तुला बस. अरे बाप रे, आज एका व्यक्तीने बापरे नवऱ्याकडनं पहिल्याच रात्री सॉरी म्हणून घेतलं. बापरे, गंमतच आहे बाबा. बापरे, गंमतच आहे. प्लीज परत असं नका करू. मी नाही, खरंच परत कधी डाऊट नाही घेणार मी. खरंच नाही, डाऊट नाही. तुम्ही आता ऐकलं ना, गंमतच. हे जे आता गंमतच, हे जे बालनाट्य केलं ना, हे परत नका करू. खूप वाईट दिसतंय. नाही चांगलं दिसत आहे. एवढा एक धिप्पाड शरीराचा माणूस अच्छा करून बोलतो, हे नाही छान दिसत आहे. नाही नका करू परत. नाही करणार. सॉरी ना बाबू, सॉरी. हे उगाच बाकीचे सगळे असतात ना म्हणून. नाही सॉरी खरंच सॉरी. परत नाही होणार. सॉरी बस. सॉरी. फ्रेश होऊ दे. थांब ना. काय करताय? थांब ना. अहो आई वगैरे सगळे आज नाही सोडणार. आज हनीमून आहे. पण आज नाही सोडणार. पाहुणेच सगळे घरात. नाही असू दे कोणी, मला नाही फरक पडत. अहो पण हे बघ, हक्काची बायको आहे. आयुष्यभर आहे मी. नाही मी नाही सोडणार तुला. अहो कोणीतरी येईल. नाही म्हटलं ना मी. नाही सोडणार. सोड ना. अगं थांब ना. काय होत ना. सोड ना सम्या, सोड ना. हे बघ, नख लागलं मला तुझं. हे बघ रक्त आलं. गो दुखला हात. काय घातलेस तू हातात? सम्या काय बोलली ना म्या? तू आता बोललीस सोडणं. सम्या बोलले मी. तू बोललीस आता चुकून. नाही असं चुकून सारखं चुकून नाही होत. म्हणजे सम्या कोणतरी आहे. सम्या हे लग्न आधीच चुकून आहे. नाही. कोण हा सम्या? हा सम्या म्हणजे समित ना? नाही सम्या म्हणजे हा वेगळा नाही. थांबा. नाही मला कळलं पाहिजे. थांबा, मी तुम्हाला आता काय ना ते सगळं खरं सांगूनच टाकते. म्हणजे आहे. नाही ऐका तर खरं तुम्ही, मग ठरवा. सांग. मी लग्नाआधी लहानपणापासून मी ठरवलं होतं की होणाऱ्या नवऱ्याचं नाव समीत ठेवायचं. म्हणून मी मगाशी बोलून गेले तर तुम्हाला वाटलं समीत नावाचं माझं बोल. डाऊट घेतल्यावर तू पहिलंच अर्थ आहे. म्हणजे बघ कसं आहे, म्हटलं तर हे पटण्यासारखं आहे, म्हटलं तर पटण्यासारखं नाही आहे. विश्वास ठेवा ना माझ्यावर. का तुम्ही असं वागताय मम्मी? का असं वागताय? मला सांग, खरंच नाहीये ना असा कोणी? नाहीये कोणी. का असं वागतोय मी असं नाहीये. संशय कर. मी खूप ब्रॉड माइंडेड आहे. मी शरीराने पण ब्रॉड आहे, माइंडने पण ब्रॉड आहे. बायको काय करते तुम्ही? शांत नाही असं संशय. शांत झालं. शांत हो. सगळं मिटला तणाव.
सगळा मिटला तणाव, सगळा मिटला तणाव, सगळा मी मिटला तणाव, समित. तू इथे पण समित बोललीस. केवढं लांबचं जुळवताय तुम्ही. नाही केवढं लांबचं हे तू मुद्दाम हे आला तुझ्या तोंडात. नाही आलं असं. असं वाक्यच नाहीये सगळा मिटला तणाव. असं कोण बोलतच का? मिटला का बाबा सगळा तणाव मिटला असं जनरली बोलतो. सगळा मिटला तणाव. शांततेत हे तू हे कोणतरी आहे असं नाही. सारखं सारखं नाव घेतेस तसं. विश्वास ठेवा माझ्यावर. मला म्हणायचं होतं सगळं मिटलं का तणाव, झालं का समेट. परत बोलतोय तू समीर. परत बोललीस समेट असं म्हणजे झालं का. हा समित कोणतरी आहे. काकांना फोन लाव तुझ्या. तुझ्या काकांनीच लग्न जुळवलं ना. आमची नमा बाबा अशी, आमची नमा बाबा तशी, आमची नमा पायाच्या नखाकडे बघते, खाली मुंडी पातळ धुंडी. मी काकांना काकांना फोन करायचा. ओढू नकोस चूक तुझी, ओढू नकोस माझ्यावर तू. हसू नको, माझं डोकं फिरतंय. तू हसू नको, मी आधीच सांगतो माझं डोकं फिरतंय. हा निर्लज्जपणा आहे. तू हे सांगते. अहो माझी ना प्राजक्ता नावाची एक मैत्रीण आहे. खरं खरं सांगते आता. माझी प्राजक्ता नावाची एक मैत्रीण आहे. तिने तिच्या लग्नामध्ये काही उखाणे घेतले होते, तर तिने मला लिहून दिले होते. मला माहित नाहीत ना उखाणे वगैरे, तर तिने लिहून दिले होते आणि तिने तिच्या नवऱ्याचं नाव ऍड केलं होतं. तिच्या नवऱ्याचं नाव समित आहे. ते ओघाओघात मी पाठ करून टाकलं आणि म्हणून ओघाओघात मी ते गृहप्रवेशाच्या वेळी ते तोंडात आलं समित माझ्या. मी असं काय आणि नेमकी तुमची ना अस्वस्थता बघितली मी. म्हटलं तुमची थोडीशी गंमत करूया म्हणून केलं. मम्मी अरे देवा. म्हणजे बघ कसं म्हटलं तर पटण्यासारखं आहे, म्हटलं तर पटण्यासारखं नाहीये. आता एक मिनिट. तिने मला व्हॉट्सअप केले होते उखाणे, मी तुम्हाला दाखवते. हा हे बघा वाचा. समित रावांचं नाव घेते. बघितलं. समितच नाव आहे. आता बसला विश्वास. सोडा रे लिहिलं इथं समित. सॉरी मी जरा प्राजक्ताला फोन करून जरा हे करतो जरा. कशाला असंच का आपल्यातली गंमत झाली जरा सांगूया ना तिला. पण आता कशाला असं नाही काय जरा एकदा बघूया तर. हॅलो प्राजक्ता. हॅलो. हाय प्राजक्ताचा. हॅलो हा कोण बोलतोय. मी अगं प्रसाद बोलतोय, तुझ्या मैत्रिणीचा हजबंड. आज लग्नात आला नम्रताचा. हा हा भाऊजी. हा बोला. कसं काय फोन केलात. अहो नाही एक गंमत झाली. बोला. तू काय लिहून पाठवलं होतं ना मला. तू उखाणे दिले होते. अच्छा म्हणजे तूच पाठवलेस ना. हो काय गंमत काय झाली पण. नाही गंमत म्हणजे काय झालं माहितीये ते तू आज नवरा आला ना तुझा आज लग्नाला. तू ओळख करून नाव विसरलो का. काय होतं. समित देखणे. अच्छा समितच होतं काय. काय. हॅलो हॅलो. झालं का समाधान. क्रॉस चेक करून झालं तुमचं. झालं. नाही माझं म्हणणं नाहीये काहीच त्याच्यावर. करा तुम्ही. फक्त मला इतकंच म्हणायचं की आता हे जे संशयाचं भूत डोक्यावर आलं होतं ना तुमच्या, आत्ताच गाडून टाका. नाही कसं आहे पुढे प्रॉब्लेम होतील म्हणून. ठीक आहे. सॉरी. हे आपल्या संसारातलं पहिलं आणि शेवटचं भांडण. हे भूत तुला आजूबाजूला पण दिसणार नाही. बर ठीक आहे. सॉरी. इट्स ओके. चला जा फ्रेश व्हा. थांब ना. काय एवढं काय फ्रेश. थांब ना 2 मिनिट. काही होत नाही जरा 2 मिनिटं. पाहुणे आहेत. काय अगं ऐक तर. अगं ऐक तर. पण ना काय माणूस आहे. नाही पण चांगलं आहे. नात्यात पॉझिटिव्हनेस पाहिजे. गंमत आहे वेगळीच. वा.
ही प्राजक्ताला सांगते नाही तर चोंबडेपणा करत फिरेल, सगळ्यांना सांगत बसेल नमाच्या नवऱ्याचा पहिल्याच रात्री फोन आला. अगं मिनल, टॉवेल बाहेरच झालं, जरा देते का मिनल? देते. मिनल, असं ऐकलं मी. मिनल, पशा बाहेर येतोस का? कोण आहे ही मिनल? बाहेर या. मी नल चालू करून बघत होतो, पाणी येतंय की नाही. बाहेर या मी नाही येणार, प्रसादराव. मला भीती वाटतं, मी नाही येणार. मला ऐकायचं ही मिनल कोण आहे? मी नाही, कोण नाही आहे मिनल, मी प्रसाद खरं बाहेर सांगतो. या. अगं मी खरं प्रसाद बाहेर या. अगं भिंत सरकवली, मी कोण नाही, मला माफ कर, खरं मी पाया पडतो तुझ्या. चालले कोण मी. नाही मिनल, अगं ऐक नाही, कोण नाही मिनल.